आपल्या जन्माचं कर्तव्य, जन्माला आल्याच्या नंतर या विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून निर्माण झालेली असा तो नाम परमात्मा, ज्याच्याशिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही असा तो देव. म्हणून अशा भगवान परमात्म्याची कथा श्रवण करत असताना आपल्याही जीवनामध्ये काही नियम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून भगवंतानी काही आपल्या जीवनामध्ये उद्धाराचं कारण सांगून गेलेले आहेत. आणि आपल्या कर्तव्य सांगत असताना, जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं काय कर्तव्य आहे, काहीतरी जीवनामध्ये नियम असावा, काहीतरी नामचिंतन घडावं, काहीतरी योग साधना घडावी. आणि ती योग साधना घडत असताना आपल्या जीवनाचा त्या नामचिंतनाच्या द्वारा उद्धार होऊ शकतं. म्हणून असं भागवतामध्ये भगवंत सांगत आहेत. भगवंताची 10 लक्षणं सांगितलेली आहेत भागवतामध्ये. कोणती 10 लक्षणं आहेत? ऐक परीक्षिती. परीक्षितीला उपदेश करत असताना सांगत आहेत, सर्ग विसर्ग स्थान पोषणम उती मन्वंतर ईशानुष निरोध मुक्ती आश्रय. असे 10 प्रकारचे लक्षणं सांगितलेली आहेत. सर्ग कशाला म्हणायचं? ईश्वराच्या संकल्पनाने सत्व रज तम गुणाचं विषमता होऊन आपल्या जीवनामध्ये जी आशावादी निर्माण होते, जी पंचमहाभूत आहेत ना, या विराटाची उत्पत्ती ज्याच्या द्वारा झालेली आहे असा सर्ग. विसर्ग कशाला म्हणायचं? ब्रह्मदेवाकडून ज्या चराचरा सृष्टीची निर्मिती झालेली आहे ना, त्याला विसर्ग म्हणायचं. स्थान, प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणारी ही पृथ्वी, ही सृष्टी, या सृष्टीचं स्थान निश्चित करण्याचं काम देव करतो. पोषण करणारा तो भगवान परमात्मा आहे. उती, कर्माच्या बंधनातून वासना मुक्त करणारी अशी ही उती आहे. मन्वंतर कशाला म्हणावं? मन्वंतराचे अधिपती भगवत भक्ती श्री प्रजापती, ज्यांनी शुद्ध आचरण केलं, अशा सर्व 10 लक्षणाचा विचार करत असताना श्रीमद भागवतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्याचं विराट स्वरूप आहे अशा नर परमात्म्याला, अशा भगवान परमात्म्याला माझा साष्टांग प्रणिपात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर कशाची अडचण निर्माण होत असेल, घरामध्ये त्रास असेल, घरामध्ये दुःख असेल, अशा वेळेस भगवंताच्या श्लोकाचं पठण करून आपल्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करा. ते कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र. म्हणून या मंत्राचा जप आपण आपल्या जीवनामध्ये करावा. याच्यासाठी आपल्या अंतकरणातील इच्छा प्रगट व्हावी, आपल्या अंतकरणातील इच्छा पूर्णत्वाला जावी, किंवा आपल्या अंतकरणामध्ये जी काही दुःख आहे, कोणती अडचण आहे, ती अडचण पूर्ण करायची असेल तर भगवंतानी काही लक्षणं सांगितली. आता लक्ष देऊन ऐका, कथा श्रवण करा. आजचे हे जी लक्षणं सांगणार आहे ना, हे तुमच्या जीवनाचा उद्धार करणार आहेत. आता हे लक्षणं सांगत असताना एकूण 12 प्रकारचे लक्षणं सांगितली. आणि हे 12 प्रकारचे लक्षण ही तुमच्या अंतकरणामध्ये असलेली इच्छा, अंतकरणात असलेले दुःख निवृत्त करण्यासाठी काही दिलेली साधन सामुग्री सांगितली.
कोणत्या वेळेस कोणत्या अडचणीला कोणत्या देवाची उपासना केल्याच्या नंतर आपली अडचण दूर होते. आता मी 12 लक्षण सांगणार. मी त्या दिवशी सांगून गेलतो तुम्हाला कोणत्या कार्याला कोणत्या देवतेची उपासना करावी. स्मरणात ठेवा. ब्रह्मतेजाची जर आपल्याला इच्छा प्रकट करून घ्यायची असेल, ब्रह्मतेज प्राप्त करायचं असेल, ब्रह्मदेवाची उपासना करायची. आपल्या शरीरातील इंद्रियाची जर शक्तीची इच्छा प्राप्त करून घ्यायची असेल, आपलं शरीर पौष्टिक ठेवायचं असेल, तर इंद्रदेवाची उपासना करायची. कुणाला संतान प्राप्ती होत नसेल, अशा वेळेस दक्ष प्रजापती यांची प्रार्थना करायची. ब्रह्मवर्च कामस्तु यजेत ब्रह्मस्पतिं इंद्रमिंदिके कामस्तु प्रजा कामः प्रजापतीन. ब्रह्मतेजाची इच्छा करत असताना ब्रह्मदेवाची अपेक्षा, इंद्रदेवाची अपेक्षा करत असताना इंद्राचं सत्कर्म होतं, आणि संतान प्राप्त करून घ्यायची असेल दक्ष प्रजापतीची आपण उपासना करायची. त्यानंतर ज्याला लक्ष्मी प्राप्त करून घ्यायची असेल, लक्ष्मी म्हणजे पैसा, त्यांना काय करावं लागतं? दुर्गा देवीची उपासना करायची. दुर्गा देवीची उपासना केली की घरामध्ये धन प्राप्त होत असतं. ज्याला तेजाची इच्छा प्राप्त करून घ्यायची असेल, तेज चेहऱ्याकडे पाहिलं की पुढच्या माणसानं म्हणलं पाहिजे तुमच्या चेहऱ्याकडे कधी पाहिलं की चेहरा तुमचा प्रसन्नच वाटतो. नाही तर तोंडाकडे बघितलं की कधी तोंड पडलेलंच. माणसाचा चेहरा हा पुढच्या माणसाला पाहिल्या पाहिल्या समाधान वाटावं असा चेहरा असावं. माणसाकडे बघितलं की जेवण जात नाही अशी माणसाचे चेहरे असते. तर ही सुद्धा दैवी शक्ती आहे. त्याच्या पुढचं सांगू का? लक्ष द्या माझ्याकडे. त्याच्या पुढचं सांगतो. काही माणसं म्हणते अहो सकाळी उठल्या उठल्या कुणाचं तोंड बघितलं की दिवसच वाईट गेला. मग काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला तेज प्राप्ती करून घ्यायची असेल, सौंदर्यवती व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? अग्नीची उपासना केली पाहिजे. तेज प्राप्त होतं. ज्याला धन पाहिजे असेल त्यांनी वसूची उपेक्षा करावी, वसुदेवाची. ज्याला प्रभावशाली पुरुषाची वीरता पाहिजे असेल त्यांनी रुद्राची उपासना करावी, रुद्र देवता. महाराज सांगतात श्लोकामध्ये, शुकमुनी गात होते, देवी मायातुम श्री कामस्तेजस कामो विभावसुम वसु कामो वसुन रुद्रान वीर्य कामोत वीर्यवान. ज्याला वीरता पाहिजे, ज्याला धन पाहिजे, ज्याला इच्छा पाहिजे, ज्याला लक्ष्मी पाहिजे, त्यांनी दिलेल्या उपासनेप्रमाणे आपली पूजा अर्चना करायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी काही महत्वाचे घटक सांगितले. अन्नाद्य कामस्त्वदितिं स्वर्ग कामोदिते सुतान विश्वान देवान राज्य कामः
साध्यांस साधको विषाम. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा आहे, ज्याला पुष्कळ अन्न प्राप्त व्हावं, जीवनामध्ये उपाशी कधीच राहू नये असं वाटत असेल, त्यानं काय करावं? आदितीची उपासना करावी. ज्याला स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची असेल, ज्याला स्वर्ग प्राप्त करून घ्यायचे असेल, आपण गेल्याच्या नंतर स्वर्ग मिळावा, त्यांनी आदितीच्या पुत्रांची उपासना करायची. ज्याला राज्याची अभिलाषा असेल, ज्याला एखाद्याला राज्य प्राप्त करून घ्यायचं असेल, उदाहरणार्थ ज्यांना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा असेल, अशांनी काय केलं पाहिजे? विश्वेश्वर देवाची उपासना करावी. आजपासून जर तुम्ही ठरवीच लाव, बघू म्हणा भविष्यामध्ये लागला नंबर तर करू प्रयत्न. कोणत्याही कार्याचं अनुष्ठान जर पूर्ण झालं तर पुढची इच्छा 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, पण त्याला अनुष्ठान करावं लागतं. उगाच बसलो आणि करतो अजिबात जमत नाही. आम्ही देवपूजेला जर बसलो ना, आणि देवपूजेला बसल्या बसल्या जर टाइमला चहा नाही आला का, देव गपचिप कुठं जातील की काहीच पता लागत नाही. देवाच्या डोक्याला गंध लागतो का, नाकाला लागतो का, कानाला लागतो की चहाची आठवण येते, तिकडं फक्त चहा टाकावा. कोणत्याही कार्यामध्ये एकाग्रता महत्वाची आहे, कोणत्याही कार्यामध्ये उपासना महत्वाची आहे, कोणत्याही कार्यामध्ये अनुष्ठान महत्वाचं आहे. अनुष्ठान कशाला म्हणायचं? एकदा आसन ग्रहण केलं ज्याच्यावरती अत्यंत दृढ विश्वासाने निष्ठा असते, त्याला अनुष्ठान म्हणतात. निष्ठेनं काम करावं. उभं करायचंय म्हणून अजिबात नाही, आपलं तेच व्हायले. करायचंय म्हणून करण्यामध्ये आपल्याला प्राप्त काहीच होत नाही. करायचंय म्हणून केलं की काहीच मिळत नाही. आणि याच्या पुढचं सांगतो, दुसरं करायलंय म्हणून जर आपण जर मार्गाला त्या करण्याचे गेला होता, मग तर तुम्हाला हुडकून बी मिळत नाही. सरासरी आपलं असंच आहे, दुसऱ्यानं जे करायलंय ते करावं असंच वाटतं बरं का. इथं तर चुकत आहे की बघा तुम्ही, मकर संक्रांतीच्या दिवशी असंच असते. लय अवघड हो. काय ते लग्नामध्ये काय फॅशन निघाले की काय नाही की. लातूरला आम्ही लग्नाला आम्हाला बोलवलं, महाराज या आशीर्वाद द्यायला. मी म्हणलं कशाला आमचा आशीर्वाद? नाही नाही या, बरं ठीक आहे. आणि मग आशीर्वाद द्यायला गेल्याच्या नंतर आदल्या दिवशी आम्ही नवरी पाहिली होती, दुसऱ्या दिवशी नवरी अशी समोरून नवरदेव नवरी आली. म्हणलं नवरी जरा वेगळीच दिसायली, कारण सोबतच म्हणलं ते फाउंडेशन लावलंय. फाउंडेशन काय असते होते, आणि ते फाउंडेशन एवढं विचित्र असते, त्याचा गुण दाखविल्याशिवाय राहत नाही बरं का. त्याचा गुण काय ते म्हणते, मला जर अधिक तू लावलास हाय ती बी तुझं तेज कमी करतो. आणि काय झालं, समोरून नवरदेव नवरी येऊ लागले. नवरदेव आपला गरीब माणूस, त्यांना फाउंडेशन नाही, काही नाही, काही नाही, गपचिप ती येऊ लागला. आणि अचानक लाईट गेली. जशी जशी नवरी स्टेज कडे येऊ लागली तसं तसं फाउंडेशन तिचं चमकू लागलं. ते फाउंडेशन म्हणून लागलं, माझा मी गुण दाखवलोय बर का. आता नवरीनं तोंड पुसावं का फाउंडेशन कडे बघावं का समोर चालावं. तिच्या सोबतच्या करवल्या दोन्ही हातानं पुसा, जसं जसं पुसल तसं तसं काळं तोंड. कसं आहे सांगू का तुम्हाला, निसर्गाने जो चेहरा दिलाय ना
त्याचं समाधान मानलं पाहिजे. स्त्रीचा अलंकार आहे, नटणं हा अलंकार आहे, पण अति आवश्यकतेपेक्षा पुढे नको, अति नको. अति केल्याचा परिणाम वेगळा होतो. मी माझ्या जीवनात कधी पावडर लावित नाही, कधीच नाही, आतापर्यंत नाही, कधीच नाही. संस्थेत गेल्यापासून नाही, लहानपणी लावित होतो. सकाळी स्नान करणे, आंघोळ करणे स्वच्छ, त्याच्यानंतर पुन्हा नाही तोंडाला केस लावणे. जे निसर्गाने चेहरा दिलाय त्याच्या समाधान मानायचं. माझ्यासोबतच एक जण लईच खोडील. महाराज म्हणला नाही हो, काहीतरी लावावं लागतंय, चेहरा जरा झळकत आहे. म्हणलं काय लावावं लागतंय? त्यानं म्हणला काय होते ती पुडी कोणती तर राहते गे, फिरून लावली का? काय तिचं नाव? फिरून लावली, बरोबर आहे. फेरेन लावली, फेरेन. मला माहित नव्हतं, सांगत होता. काय तिचं नाव? फेरेन लावली. मी म्हणलं जर फेरेन लावली ना माणूस जर पांढरा शिपट होत असेल तर इथं दारात म्हैस आहे, लईच काळी भर दिसले, तिला लावू उद्याच्याला पांढरी होते का बघू. अवघड गोष्टी आहेत हो. म्हणून जीवन जगत असताना काय करावं आणि काय नाही याच काही जणाला काहीच कळत नाही. एखाद्याचा जन्म फक्त नटण्यासाठीच असतो, दुसरं काहीच नाही. असावं, करावं, परंतु त्यालाही काही थोडंही आहे. बऱ्याच नवऱ्याच्या पगारी त्या फेर नटण्यामध्येच गेल्या बघा. ते महिन्याला पैसे आणते आणि हे नटण्यामध्ये सगळेच पैसे घालते. असावं. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. खऱ्या अर्थानं जर तुमचं सौंदर्य जर सुंदर देवाने दिलेलं असेल तर त्याच्यावर लावायची गरज काय आहे? त्याला तुम्ही बिघडावं लावून. आणि अशा वेळेस भगवंत सांगालेत आपल्या जीवनामध्ये काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं? पुष्कळ अन्न प्राप्ती करून घ्यायची असेल तर आदितीची उपासना करा. ज्याला स्वर्ग प्राप्त करून घ्यायचं असेल त्याने आदिती पुत्रांची उपासना करा. ज्याला राज्याची उपासना करायची असेल, राज्य पाहिजे असेल, विश्वेश्वर देवांची उपासना करा. आपल्या प्रजेला अनुकूल ठेवायचा असेल, प्रजेला राजाचा धर्म सांगितला, साध्य देवांची उपासना करा. आणि दीर्घ आयुष्य प्राप्त करून घ्यायचं असेल, हा महत्वाचा प्रश्न. दीर्घ आयुष्य, खूप आयुष्य मिळावं असं वाटत असेल तर अश्विनी कुमाराची उपासना करा. त्याच्यानंतर पुन्हा आणखी सांगितलं, पुष्टीची इच्छा करून घ्यायची असेल म्हणजे आपल्या अंतःकरणातील इच्छा काय करावं? पृथ्वीची उपासना करावी. आपल्याला मान सन्मान मिळावा असं वाटत असेल, आपल्याला सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, त्यावेळेस काय करावं? लोकमाता पृथ्वीची आणि आकाशाची उपासना करावी. मान सन्मान जर तुम्हाला मिळायचा असेल, तुमचा जय जयकार व्हायचा असेल तर तुम्ही काय करावं? पृथ्वीची आणि आकाशाची उपासना करायची. आयुष्कामोश्विनो देवे पुष्टिकाम इजेत प्रतिष्ठाकामं पुरुषो रोदसी लोकमातरो. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा महिलांसाठी प्रश्न. आताच आपण बोललो, एखाद्याला जर सौंदर्य प्राप्त करून घ्यायचं असेल, पुन्हा प्रश्न केला, एखाद्याला सौंदर्य नसेल, सौंदर्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यांनी गंधर्वाची उपासना करायची. गंधर्वाची उपासना करायची. पत्नीच्या प्राप्तीसाठी लग्न कुणाचं होत नसेल, बिना लग्नाचे कोणी दिसेना तिथं,
ज्यांच्या पोराचं होत नसेल त्यांनी मंत्र लिहून घ्या. पत्नीची प्राप्ती करून घ्यायची असेल वा, त्यांनी काय करावं? उर्वशी अप्सरेची उपासना करावी. आणि या जगताचा स्वामी जर व्हायचा असेल, सगळ्यांचा तुम्हाला जर स्वामी व्हायचा असेल तर ब्रह्मदेवाची उपासना करा. जय हो. रूपाभिकामो गंधर्वान स्त्री कामो अप्सरा उर्वशीम अधिपत्य कामः सर्वेश यजे परमेष्ठीनं भत. ज्याला यश प्राप्तीची इच्छा करायची असेल, एखादं लिकरू शाळेत जात असताना त्याला यश प्राप्त व्हावं, एखाद्याला जर यश प्राप्त होत नसेल, भरपूर परीक्षा द्यालाय पण 2 मार्कावून जातो, 1 मार्कावून जातो, अर्ध्या मार्कावून जातो, अशा वेळेस काय करावं? आपल्या लेकरा बाळांना सांगत होतं, हे महत्वाचं आहे. अशा वेळेस यज्ञ पुरुषाची उपासना करावी. आणि एखाद्याला खूप 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 अधिक संपत्ती मिळावी असं वाटायचं असेल किंवा पाहिजे असेल, त्यानं वरुण देवताची उपासना करावी. किंवा कधी कधी असं होतं, आम्ही वाचलं की आमच्या डोक्यातच राहत नाही, असं होतं. किती पुस्तकं वाचले पण लक्षातच राहत नाही, अभ्यास भरपूर करालोय पण आम्हाला लक्षातच राहिना गेले. त्यावेळेस काय करायचं? विद्या प्राप्ती करण्यासाठी भगवान शंकराची उपासना करायची. ध्यानात ठेवा, भगवान शंकरजीची जर उपासना केलात, जो तुम्ही अभ्यास करताल ना, तो अभ्यास कधीच विसरणार नाही. भगवान भोलेनाथांची तुम्ही उपासना करायची. आता सर्वात महत्वाचा भाग एक सांगितला, पतीचं आणि पत्नीचं भांडण जर होऊ द्यायचं नसेल, मला वाटतं इथं कुणाचं व्हायचं नसेल, होत बी नसेल, आमच्या इकडचं सांगलोय, आमच्या इकडं. तिकडे गेलो की तुमच्या इकडचं सांगतो, मला काय करायचं. पती आणि पत्नीचं सतत भांडण जर होत असेल थोड्या थोड्या कारणावरून, अशा वेळेस काय करावं? देवी पार्वतीची उपासना करावी. पार्वती मातेची उपासना करायची. आता आपल्याला सती प्रसंग पाहायचा आहे बरं का, खूप महत्वाचा आहे सती प्रसंगात. आणि देवी पार्वतीची उपासना केली की मग नवरा बायकोचं अजिबात भांडण होत नाही बघा. यज्ञ यजेत यशस् कामः कोश कामः प्रचेतसं विद्या कामस्तु गिरीशं दाम्पत्यार्थयमा उमासुतिं. यज्ञ भगवंत, वरुण भगवंत, भगवान शंकरजी आणि पार्वती माता यांची उपासना केल्याच्या नंतर काय प्राप्त होतं मी आता सांगितलं. त्यानंतर लक्ष द्या, हे सगळं तुमच्या जीवनातलं महत्वाचं सांगून चाललोय आज. ज्याला धर्म आचरण करत असताना प्रगती व्हावी असं जर वाटत असेल, आपली प्रगती व्हावी, भगवान विष्णूंची उपासना करावी. कोणाची? भगवान विष्णूजींची उपासना करावी. धर्मार्थ उत्तम श्लोकम तंतु तन्वय पितृनयजे रक्षा कामः पुण्यजना नो जन कामो मरुद्भवान. धर्म आचरण
करत असताना आपली प्रगती व्हावी, आपण मोठं व्हावं असं जर वाटत असेल, भगवान विष्णूंची उपासना करायची. त्याच्यानंतर एखाद्याचा जर वंश वाढत नसेल, बघा तुम्ही, वंश वाढत नसेल, वंशामध्ये जर काही अडचण होत असेल ना, अशा वेळेस काय करावं? वंश परंपरेचं रक्षण करण्यासाठी घरामध्ये जर वंशाला अडचण येत असेल तर पितरांची उपासना करायची. पितृदोष असण्याचं कारण घरातले सतत व्यक्ती जर कोणी जात असतील तर पितृदोष असू शकतो. त्याचं कारण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं. धुंधुकारीचं गयेवरती श्राद्ध करून सुद्धा तृप्त झाला का? नाही झाला. मग त्याला काय करावं लागलं? भागवत कथाच लावावी लागली, श्रवण करूनच उद्धार करावा लागला. पितरांचा दोष, पितृदोष घडू नये असं वाटत असेल ना, किंवा पितरांची आपल्यावरती कृपा राहावी असं वाटत असेल, तर त्यांचं आपण वेळेची वेळेला उपासना करावी. त्याच्या पुढचं सांगतो. एखादा घरातला व्यक्ती जर गेला तर माणूस घरातला गेल्याच्या नंतर सर्वात अगोदर त्याचं काय पाहावं? मेल्या मेल्या पहिलं ब्राह्मणाकडे जायचं आणि ब्राह्मणाला जाऊन विचारायचं, आजच्या तारखेमध्ये आमचा माणूस या वेळेला गेलेला आहे, त्याची शांती आहे का पहा. मरताना सुद्धा शांती लागते माणसाला, आणि त्या टायमिंग मध्ये जर शांती लागलेली असेल तर अग्नी संस्कार करत असताना, अग्नी देत असताना ती शांती जागेवरती करावीच लागते. ह्या गोष्टी माहित नाहीत. माणूस मेला, झालं तुमचं काम. त्याची शांती त्या टायमाला जर शांतीच्या वेळेमध्ये जर तो गेला असेल, त्याला अग्निसंस्कार द्या, त्याची राग गंगट टाका, काही करा, त्याची शांती तुमच्या मागं लागते. मग त्याची शांती केली पाहिजे. मग शांती कुठं करावी लागते? लगेच त्या टायमिंग मध्ये जर शांती झालेली, शांतीच्या वेळेस जर मनुष्य घरातला गेला तर त्या टायमिंग मध्ये काय करायचं? ब्राह्मणाला सांगायचं, तुम्ही त्यांना म्हणायचं, अशा अशा वेळेस माणूस गेलाय आमचा, या टायमिंगला शांती लागलेली किंवा शांतीचा काळ आहे का? ते सांगतात शांतीचा काळ आहे किंवा नाही. आणि जर असेल तर मग ज्यावेळेस चितेवरती त्यांना ठेवतो का, त्यावेळेस ती शांती त्याच ठिकाणी करावी, केलीही सुद्धा जाते आणि त्यांची मग मोक्षाची प्राप्ती होते. आणि जर नाही शांती केला तर पाठीमागं पिढा लागते. म्हणून ही पितरांच्या संबंधाने महत्वाचा विषय. म्हणून घरामध्ये अडचण निर्माण येण्याचं कारण, लेकरांना त्रास होण्याचं कारण पितृदोष. सर्वात घरातला अडचणीतला विषय पितृदोष. आता पितृदोष मुक्त करायचा असेल तर त्याला काय करावं लागतं? ज्या दिवशी मनुष्य गेलाय घरातला एखादा, त्या तिथीला त्याच्या नावानं कमीत कमी एक तर माणूस जीव घाला. कमीत कमी शक्य झालं 10 माणसं जीव घाला. शक्य झालं तर नामचिंतन करा. जेवढं करताल तेवढं त्यांना पुण्य प्राप्त होतं, त्याची फलश्रुती तुमच्या परिवाराला लाभते. आपलं तसं नाही हो. माणूस गेला की आपल्याला वाटतं मी लय निवांत झालो, बस झाला, आता मी मोकळा झालो. तुम्ही मोकळे नाही झालात, खरेच अर्थानं तुम्ही अडकलात. ते तुमच्या पाठीमागं लागतं. पती पत्नीचं भांडण असेल, लेकरासोबत न जमणे, किरकिरी होणे, अडीअडचण निर्माण होणे, पैसा न टिकणे, पैसा निघून जाणे, भरपूर पैसा येतोय पण घरात टिकतच नाही, कुंकड कोण्या वाटणं जातो. हे कारण सगळे इथून आहेत हो. अशा वेळेस काय करावं? पितरांची उपासना करावी. पितरांची उपासना केल्याच्या नंतर मग आपल्या जीवनातील संकट दूर करतात. एवढंच नाही, काही काही घराण्यात म्हणतात बघा, खऱ्या अर्थानं आमच्या बाप दाद्यांची आशीर्वाद आहे व त्याच्यामुळे आम्ही मोठे झालो. कारण ते त्यांच्या आई वडिलांना विसरले नाहीत, ते त्यांच्या पितरांना विसरले नाहीत. ज्या त्या वेळेला त्यांची उपासना केली, अन्नदान केलं, नामचिंतन केलं, पितृदोष काढला, ते पितृ जीव घातले, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
बघा तुम्ही म्हणतात बघा, जुनी माणसं काही म्हणतात, हो जुन्या माणसाचं नाव ठेवावं लेकराला, त्याचं नाव चालवली जाऊ. या गोष्टी तुम्ही नाही केलात की तुम्ही किती भक्ती करा, काही करा. त्याचं कारण असं आहे, ज्यांनी तुम्हाला हे विश्व दाखवत असताना सर्व सोडून देऊन निघून गेला, त्यांना तुम्ही गेल्याच्या नंतर विसरून गेला. तुम्हाला वाटतं संपलं माझं काम. नाही, ते तुमच्या मागे हात धुवून लागतात. मग रूपानं, कोणाच्या तर रूपानं ते पाठीमागं लागतं, काहीतरी त्रास करणे लेकराच्या, पतीच्या, कोणाच्या ना कोणाच्या. काही जण माणसं म्हणतात, महाराज अहो आमच्या मालकाला भरपूर औषध पाणी केलं, सगळं केलं, म्हणेल तेवढा खर्च केला, पण माणूसच ऐकाय तयार नाही, कितीही केलं. मग अशा वेळेस पाठीमागं लागलेला असतात. त्याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला पितरांची उपासना करावं लागते. पिंडापासून जर संरक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर यक्षाची उपासना करावी. आपल्याला शरीर प्राप्त करून घ्यायचं असेल, सुदृढ शरीर, निरोगी शरीर व्हावं असं वाटत असेल, कसल्याही प्रकारचा रोग होऊ नये असं वाटत असेल, मरुदेवाची उपासना करावी, मरुदगणांची उपासना करावी. धर्मार्थ उत्तम श्लोक तंतु तन्वय पितृनयजेत रक्षा काम पुण्यजनानो जनस्कामो मरुद्वान. हे सगळं भागवतात चिंतन आलंय, मी माझ्या मनाचं सांगत नाही. कुणाला विचारायचंच असेल तर मी इथं पुरावा देतो, मी मनाचं काही सांगत नाही. कारण जास्त बुद्धिवान माणसंच असं विचार देत, जास्त शिकलेलीच माणसं काय खरं आहे खोटं आहे असं तसं, त्याला पुरावा आहे. मी माझ्या तोंडचं किंवा माझ्या मनाचं सांगत नाही, मी श्लोकासहित तुम्हाला सांगायचं. आणि शेवटी मग भागवत महापुराण सांगतं, आता राजकामो म्हणून देवान नित्य द्रक्ती व्यभिचरण यजेत काम कामो यजत सोम काम पुरुषम परम. राज्याच्या रक्षणासाठी किंवा राज्य रक्षण करायचं असेल तर त्या व्यक्तीने मन्वंतराचा अधिपती असलेल्या देवाची उपासना करावी. आता एक वाक्य आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही, ते चुकीचं आहे. ते आता दिले भागवतानं इथं पण सांगणार. जादू टोना करायचा असेल तर त्याचाही मंत्र आहे, पण सांगणार नाही. नाही सांगणार, अजिबात सांगणार नाही. निरनिराळ्या भोगाची उपेक्षा करायची असेल, उपभोगायचं असेल, आपल्याला वाटतं याची आपल्याला भोग प्राप्त व्हावा, याची इच्छा प्राप्त व्हावी, त्याची इच्छा प्राप्त व्हावी, हे मिळावं ते मिळावं ते मिळावं असं वाटत असेल, चंद्राची उपासना करायची. सगळ्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यावी असं वाटत असेल तर चंद्राची उपासना करा. आणि सर्वात शेवटचं म्हणजे ज्याला निवांत निष्काम राहायचं असेल, बस देवा तुझ्याशिवाय मला काहीच नको, सोमकाम पुरुषम परम. कसल्याही कामाची इच्छा नाही, कसल्या लोभाची इच्छा नाही, कसल्याची अपेक्षा नाही देवा, सगळं काही मला प्राप्त आहे. मग माझ्या जीवनाचा मला आनंद मिळवून घ्यायचा आहे, बाकी दुसरं काहीच नको. त्यानं काय करावं, भगवान नारायणाची उपासना करावी. का उपासना करावी, कारण तो भगवंत माझा नारायण परमात्मा आहे तसा, म्हणून त्याची उपासना करावी.
एकूण 29 प्रकार सांगून गेलो मी तुम्हाला. तुम्ही किती ध्यानात ठेवलात की किती नाही की मला अजिबात काहीच माहित नाही. तुम्ही जर ध्यानात ठेवला असतात तर माझ्या जागेवर तुम्ही बसला असता. तुम्ही काही ध्यानात फक्त महाराज सांगाल हो 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 वा वा गोड गोड सांगायचं, मान हलवायची कथा झाली की निघून जायचं. काहीतरी घेऊन जा बाबा, काही कामाचं नाही. आणि अशा पद्धतीने भगवान सांगत आहेत माझे भक्त कथा श्रवण करत आहेत, त्यांच्या जीवनाचा उद्धार म्हणून हे 29 प्रकारचे लक्षणं सांगून देवाने गेली. आणि ते 29 प्रकारचे लक्षणं सांगत असताना त्यावेळेस भगवंत म्हणतात बाबा तुम्ही 29 लक्षण ऐकालात पण माझं नामचिंतन तर करा ना. मग आमचं नामचिंतन आता सुरू होतं. ज्याला आनंद नारायणा 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 श्रीमन्नारायणा नारायणा जय नारायणा नारायणा श्रीमन्नारायणा नारायणा नारायणा श्रीमन्नारायणा नारायणा श्रीमन्नारायणा नारायणा श्रीमन्नारायणा नारायणा जय हो नारायणा 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 श्रीमन्नारायणा जय हो समोर येऊन आपण आनंद घेऊ शकता. पता नहीं किस रूप में आखिर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आखिर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के राम के दर्शन पाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. नारायण
सत्कार करो, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा। नारायण नारायण हो, नारायण श्रीमन्नारायण जय हो। नारायण
हात वरती करायचे. जय हो जय हो. जय राधा रमण हरी बोल. जय राधा रमण हरी बोल. मना सर्व काय आवाज आहे तो जरा जोरात जीवन आला ना. हा जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि बोल. या चॅनल मध्ये गेला पाहिजे बापू. जय जय राधा रमण हरि बोल. आवाज वाढवा. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. हे जय जय राधा राधा. जय जय राधा राधा. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. सगळे जण मिळून एक साथ म्हणा. एकूण एक काय आवाज बळजुबरी न म्हणाला. जरा मोकळ्या मनानं म्हणा की थोडं. आवाजच मंडपाच्या बाहेर जायला गेला. हा एकदा जोरात पडत आणखी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा विठ्ठल माझा 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 माझा. जय हो. विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. हरि गोविंद बोलो. हरि गोपाल बोलो. गोविंद बोलो. हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. हे गोविंदा गोपाला. मुरली मनोहर नंदलाला. जय जय राधा रमण हरि बोल. हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा राधा Thank you.
गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे. काही जणाला मना म्हणलं तर उगच ममच म्हणू लागले, पण देवाचं नाव काही घेणं गेले बघा. काय करावं काय उगच मान हललं. आनंद घेतला पाहिजे नामस्मरणाचा. आनंदुरे अजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे. त्या भगवंताचं नामचिंतन करत असताना श्रीमद भागवतामध्ये दक्ष प्रजापती यांची मुलगी जी होती ना सती, यांचा प्रसंग इथे आलेला आहे. भगवान शिवजी आणि दक्ष प्रजापती या कथेमध्ये त्यांचं वर्णन असं आलेलं आहे. एकदा प्राचीन काळामध्ये प्रयाग क्षेत्रावरती आवाज मोठे वृंद जमा झाला होता. ब्रह्मसत्र भरलं होतं, सभा भरली होती. आणि अशा वेळेस त्या सभेमध्ये सर्व देवता उपस्थित झाले. सगळे देवता उपस्थित झाले. सगळे देवता बसले होते. ब्रह्म विष्णू महेश आदरस्थानी होते. सगळे देवता देवगण, ब्रह्मदेव इंद्रदेव सर्व देवता उपस्थित होत्या. आणि त्यावेळेस त्या सभेमध्ये ऋषी मुनी अग्नी सर्व देवता. आणि अशा परिस्थितीमध्ये काय झालं माहितीये का, त्या सभेमध्ये दक्ष प्रजापती आले. आणि दक्ष प्रजापती आल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीनं काय केलं, सभेमध्ये आल्या आल्या सर्व देवता उठून उभा टाकले. ब्रह्मदेवाचे पुत्र होते दक्ष प्रजापती. आता ब्रह्मदेवाचा पुत्र जर असेल तर सन्मान दिला पाहिजे ना, म्हणून सगळे देवता उभा टाकून नमस्कार करू लागले. सगळ्यांनी नमस्कार केला, लोटांगण घातलं. पण भगवान शंकरजी उभाच टाकले नाही. जागेवर आपल्या आपल्या बसले, उभा टाकले नाही, मान दिल नाही, सन्मान दिल नाही. आणि हे पाहिलं दक्ष प्रजापतीने. दक्ष प्रजापतीनं पाहिल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीला वाटलं सगळे देवता उभा टाकले, ब्रह्म उभा टाकले, विष्णू परमात्मा उभा टाकले, सर्व देवता उभा टाकून त्यांनी मला नमस्कार केला. आणि हे वैरागी स्मशानात राहणार, याच्याकडे पुढेही काही नाही मागेही काही नाही, आणि हे उभा टाकलं नाही मला नमस्कार करण्यासाठी. म्हणून दक्ष प्रजापतीला राग आला. एक सांगू का तुम्हाला, असं आपल्या जीवनात कधी कधी होतंय बघा. सासू जर चार बायाला तिच्या मैत्रिणीला घेऊन घरात आली, जर सून सोफा सेटवर बसलेली असली, सून जर उठली नाही, सासू डबल. पण मग सासू सुरू करते, तुझ्या माईने हेच शिकले का, तुझ्या घरात हासच होतंय का. अवघड गोष्टी असतात. समजून घ्यायचं, एखादी वेळेस समजून घ्यायचं सासूबाई. पण सासू समजून घेत नाही, अजिबात समजून घेत नाही. कारण ती सुनाला बोलूच देत नाही ना, चुप करते. आणि एक सांगू का तुम्हाला, जसं तुम्हाला वाटतंय का, माझी लेक माहेरामध्ये तिकडं सासरमध्ये नांदत असताना, माझी लेक सासरमध्ये नांदत असताना तिचा दबदबा सासऱ्यावरती राहावा, तिचा दबदबा नवऱ्यावरती राहावा, तिचा दबदबा सासूवरती राहावा, असं तुम्हाला तुमच्या लेकीबद्दल वाटतंय का नाही? तसं सुनाच्या बिमाईला वाटतच असेल की जिथल्या तिथं साहेबर काही. तुम्हाला काय वाटतंय, माझी पोरगी
जावयाच्या गाडीवर बसवून जावी, माझी पोरगी जावयासोबत फिरायला जावी, आणि सून फिरायला निघाली की बघा हो काही नखरा, आमच्या घरात नव्हतं हे काय निघालं. लिकीला तिकडे जमते आणि इकडे सुनाला म्हणलं की कसा राग येते. लय अवघड गोष्टी हो. आपण आपलं बघत नाहो, दुसऱ्याचं बघतो. आणि त्याच्या पुढचं सांगू का, जसं आपण आपल्या लेकीबद्दल प्रेम व्यक्त करतो ना, तसं जर सुनावरती प्रेम व्यक्त केला तर तुमचं आणि सुनाचं व्यवस्थित चालतं. आणि जर तुम्ही कठोर भूमिका घेतली तर तुम्हाला सून नवीन येणारी जी राहते का, बाबा तशीच येणार. तुम्ही जर तुमच्या सासूला त्रास दिला हो, तुम्ही तुमच्या जर सासूला त्रास दिला, तुम्हाला बी एखाद्या दिवशी सून येणारीच असते. सून येणारी असते. सुनानं ध्यानात ठेवायचं, सासूला त्रास द्यायचा नाही, कारण त्या सुनाला पुत्र झाल्याच्या नंतर पुन्हा तिला बी सासू व्हायचंय. आणि मग जसा तुम्ही त्रास तुमच्या सासूला दिला, तसाच तुम्हाला बी तुमचा पोरग लग्न करून आलं लवकरच घराच्या बाहेर काढतो. पण इथल्या तिथंच आहे बरं का, कर्माची पड तिथंच आहे. म्हणून आपण ठरवायचं काय करायचं. भूमिका पहिली सासूने घ्यायची. आपण व्यवस्थित आपल्या सुनेला लेकीप्रमाणे सांभाळ करायचा. सगळ्यात जास्त सासूला जावाई प्रिय. जावाई म्हटलं की सासू भानाटच पडते घरामध्ये. एकदा काय झालं भाऊ, जावाई वर्षभर गावा आलाच नाही सासरवाडीला. जावाई गेला की हो, आणि जावाई सासरवाडीला गेल्याच्या नंतर सासूला आनंद गगनात माविना. सासू बाबा 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 बाबा, एवढी पळू लागली सासू, एवढी पळू लागली, बघायचंच काम नाही. आंब्याची दिवस होती, रस करणार म्हणली सासू. जावाई बापू जेवल्याशिवाय जायचंच नाही. जावाई म्हणला हो जातो की, काय अडचण नाही, मला बी लय दिवस झाला येऊन, लय दिवस झाला तुमच्या हाताचा स्वयंपाक खाऊन, रोज रोज तिचं खाऊन कटाळा आलाय म्हणला बायकोचं. ठीक आहे म्हणलं. मग सासू आता जेवायला जावायला करायचं म्हणल्याच्या नंतर अट्टहास राहतो ना. हापूस आंबे आणले देवगडचे, नंबर 1 क्वालिटीचे आंबे आणले. आंबे आणले आणि जावाई बैठकीत बसले होते. उन्हाळ्याचे दिवस, रस कराय बसली सासू. रस चालू होता, हापूस आंबे होते. सासूला सर्दी झाली. काय झालं, फ्रीज मधलं पाणी पिलं तिनं, सर्दी झाली. जावाई असा बसला होता, सासू अशी बसली. रस करायचा चालू होता आणि सर्दी जाम झाली. एशी लावली होती घरात. रस करता करता जवळ सासूची सर्दी आंब्याच्या रसात, आणि आंब्याच्या रसामध्ये पडल्या पडल्या सर्दी जावयानं बैठकीतून बघितलं. जावाई म्हणला माझं पोट भरलं रे बाबा. आता बघितल्यावर किती अवघड राहतंय. जावायनं बघितलं की माल तर रसात पडला हो म्हणला. करायचं काय, रसपोळीचं जेवण करायचं. सासूला कुठं माहितीये तिनं बघितलंय म्हणून. आपलं उगा घोसळण चालू उगा. आणि मग काय झालं, ताट आणलं की हो, भुकेजलेला होता ते आधीच. ताट आणल्या समोर ठेवला की हे मान बाजूला घेतली. नको म्हणला. मग सासू म्हणली जावाई बापू हापूस आंबे आणलेत, रस खावं लागते बरं. रस सोडून बोला म्हणला त्यानं. रस सोडायचा मग बोलायचं आपल्याला का.
नाही म्हणला, रस वडान बाकीचं सगळं खातो म्हणला. आमटी खातो, तिखट जमतय, आमटी जमते, भात जमतय, सगळं जमतय, रस म्हणून नको. कारण काही कारण नाही, माझी आणि रसाची अलर्जी आहे म्हणला. त्यानं बघितलं होतं ना. आणि महाराज शेवटपर्यंत त्यानं रसाला हात लावला नाही. आणि अशा वेळेस मग सासू नाराजच झाली. असं कसं हो, उग बोड बोडून तर की चव तर घ्या की नगर आहे बाबा म्हणला. अजिबात नको, 20 दिलं तर पेतो बघा म्हणला. माणसाने एखादी गोष्ट बघितली का लय अवघड होते. आमच्या सोबत जेवायला एखाद्या घरी प्रसंग आला एकदा. जेवायला आल्याच्या नंतर आता सोबतचे असते सगळे. एक महाराज होते सोबत. काही जणाला लय बोलायचं ना. घरी बसलो आता जेवायला गेलो, स्वयंपाक करू लागली. आणि स्वयंपाक करता करता काय झालं, आता लेकर बाळा असतात, त्या लेकरांना शिकिली की बाई हुशार होती. आम्ही दरवाजात आलेलो, पटकन बाईनं त्याच्यावरती टोपलं झापलं. आता टोपलं झापल्यावर करायचं काय, आम्हाला काय माहिती आहे त्याच्यात. आम्ही जेवाय बाजूला बसलो सगळी. शहाण्या माणसाचं लक्षण असते गपचूप जेवायचं आणि बाजूला निघायचं. ते माझ्या सोबतच जे होतं का, ते उघडाव चालेल. मला म्हणाले त्या टोपल्या खाली काहीतरी लपिले बघा आपल्याला. अरे गपची बस, उगा जेव आलंय ते आनंद. नाही म्हणलं, आपलं जेवणच पूर्ण होत नाही. हे कुणालाच माहित नाही. बाई हुशार होती. बरं त्या परिस्थितीमध्ये करायचं काय. आणि शेवटी काय झालं, नाही म्हणला काही आमची जेवण होत आली. त्याला दमच निघना की. त्यानं म्हणला त्या टोपल्या खालचं पाहिजेच आपलं. गप बस म्हणलं, उग शांत बस, उग मागू नको, उग डोक्याला ताण करू नको, गपची बस. दुसऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर गपचीप जेवून बाहेर निघायचं असतंय. त्याला रावलंच नाही. त्यानं त्या बाईला विचारलं, मावशी त्या टोपल्या खालचं पाहिजे मला. बाई म्हणली, माय राहू द्या हो नका हो, काही नाही म्हणला. तुम्ही गुलाबजामुन पिलेत पाहिजेच म्हणला. हे एवढं कडू होतं. शेवटी ह्या पाट्यानं टोपलं उचलून बघितलं, होतं ते जेवण बरबाद झालं. बाबा नगरी बाबा म्हणला, इथून पुढे कधीच कुणाच्या घरी गेल्यावर मी काहीच मागणार नाही. बाया चॅप्टर असतात, वेळ प्रसंगानुसार होत असत. असेल त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानलं पाहिजे. पण आमचं तसं नसतं. पण दक्ष प्रजापतीनं समाधान मानलं नाही. दक्ष प्रजापती म्हणत होता महादेव उठला नाही. सगळ्या सभेमध्ये सगळे देवता उभा टाकले, सगळ्यांनी नमस्कार केला, पण ती उठला नाही. त्याच्या डोक्यात राग. सभा झाली, सगळं झालं, डोक्यात राग एवढा राग ठेवला. बघा म्हणला, याचा कधी ना कधी मी 100% मोबदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार असावा. अहंकार प्रत्येकाच्या जीवनात असतो. परंतु कोणत्या टायमाला तो अहंकार, एखाद्या वेळी जर आपल्या जीवनामध्ये जर दुर्घटना घडू लागली किंवा काही घटना जर घडली घरामध्ये, आणि त्यावेळी जर माणसाला क्रोध निर्माण झाला, ज्या माणसाच्या अंगामध्ये संयम असतो, ज्या माणसाच्या अंगामध्ये लीनता असते, आणि ज्या माणसाच्या अंगामध्ये नम्रता असते, त्या माणसाच्या जीवनात कितीही मोठा संकट येऊ द्या, अहंकार येऊ द्या, काही येऊ द्या, नम्रता, संयम आणि लीनता जर असेल ना, कसलीही घटना जागेवर थांबू शकते. पण दमधीर करायला शिकलं पाहिजे. गडबड केली की 100% घात होतो, 100% अडचण निर्माण होते. एखादा जर माणूस आपल्यावरती धावून बोलू लागला, किती राग करू लागला, शिव्या देऊ लागला, सगळं करू लागला, काहीच बोलायचं नाही.
माझं वाक्य लिहून घ्या. त्याला अजिबात बोलायचं, त्याला शिव्या देऊ द्या, काय म्हणायचं ते म्हणू द्या, तुमच्या अंगाला तर सुराख पडणार नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. पण ज्या वेळेस त्याचा राग शांत होतो का, त्यावेळेस त्यालाच लाज वाटते आणि पुन्हा तेच म्हणते माझ्याकडून चुकलं, बरं मी रागाच्या भरात बोललो. म्हणून संयम धारण करा. संयम जर आणि त्या रागामध्ये जर त्यानं बोलला म्हणून तुम्ही बोललात की 100% हाणाहानी होती, मारामारी होती. अशी प्रकरणं भरपूर घडलेले. पतीनं जर रागावलं ना स्त्रीला, शांत ऐकायचं, बोलायचंच नाही. धनतन करू द्यायचं, काय करायचं ते करू द्यायचं, काही करू. अजिबात डोळा उचलून सुद्धा बघायचा नाही. 10 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, किती बरं एखादा माणूस शिव्या द्यायला लागला किंवा बोलायला लागला, रागावं लागला, किती वेळ? 5 मिनिट, जास्त झालं 10 मिनिट, जास्तीत जास्त 15 मिनिट, याच्या पुढे नाही करू शकत. आणि ज्यावेळेस त्याचा राग शांत होतो का, राग शांत झाला की पाण्याचा गिलास समोर नेऊन द्यायचा. आताच्या काळात तसं नाही. आताच्या काळात कसं आहे, मालक ड्युटीहून जर आले आणि मालक आल्या जर पाणी मागू लागले, पाणी द्या, ड्युटी करून आलोय. तू सोफा सेटवर बसल्या बसल्या काय म्हणते, तुम्ही बी घ्या मला बी आणून द्या. किती अवघड आहे. असं सरासरी होतंयच बरं. तुम्ही बी प्या, मला बी आणून द्या. म्हणून राग अनावर करायला शिकला पाहिजे. आणि तेव्हा दक्ष प्रजापतीने राग अनावर केला नाही, मनामध्ये राग ठेवला. बघा आता पुढं काय घडलं हे महत्वाचं आहे. अंतकरणात राग धारण केल्यामुळे, अहंकार निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम काय होतो ऐका. आणि मग दक्ष प्रजापतीने ठरवलं आणि सांगितलं, दक्ष प्रजापतीने सांगितलं, बघू म्हटले काय करतंय काय नाही, याचा सुद्धा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा वेळेस दक्ष प्रजापती सांगत होते, महादेवा थांबा जरा, तुमचा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा दक्ष प्रजापतीनं काय केलं, बृहस्पतीकडे गेले आणि त्यांना सांगितलं, मला महायज्ञ करायचा आहे. या महायज्ञामध्ये, या सृष्टीमधला असा एकही व्यक्ती राहिला नाही पाहिजे की तो माझ्या यज्ञात उपस्थित न राहिला पाहिजे, उपस्थितच झाला पाहिजे. असा महायज्ञ करायचा आहे. आणि त्यावेळेस मग काय केलं, दक्ष प्रजापतीने बृहस्पतीकडून महायज्ञाचा आरंभ सुरू केला. आणि महायज्ञ मग जिकडं तिकडं सुरू झालं, आमंत्रण सुरू झाले. स्वर्गात आमंत्रण गेलं, परलोकात आमंत्रण गेलं, यक्षाकडे, देवतांकडे, गणाकडे. सृष्टीमधला एकही मनुष्य राहिला नाही त्या यज्ञासाठी बिना आमंत्रणाचा. प्रत्येकाला आमंत्रण, प्रत्येकाला आनंद वाटायचा, अरे दक्ष प्रजापतीने महायज्ञ ठेवलेला आहे आणि आपल्याला पत्रिका आली, आपल्याला आमंत्रण आलं. ब्रह्मदेवाचा पुत्र आणि त्यांचं आमंत्रण, महायज्ञ आहे. या यज्ञाचा आपल्याही जीवनामध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि असं पाहता 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 सगळ्यांना आमंत्रण दिलं. पण दक्षाच्या डोक्यामध्ये राग होता. कोणता राग? महादेव उभा टाकला नाही. दक्षानं सांगितलं होतं सगळ्याला आमंत्रण द्या, पण त्याला आमंत्रण द्यायचं नाही. कुणाला? कुठं आहे लक्ष? महादेवाला आमंत्रण द्यायचं नाही का? महादेवाला दक्ष प्रजापतीची मुलगी दिलेली होती, सती. महादेवाला दक्ष प्रजापतीची मुलगी सती दिलेली होती, पण त्याला आमंत्रण द्यायचं नाही. दक्ष प्रजापतीची पत्नी म्हणली, अहो असं कसं हो, आपली मुलगी दिलेली आहे, कमीत कमी मुलीला तर आमंत्रण द्या. नाही देणार नाही. अहंकार.
अजिबात देणार नाही. अहंकार माणसाच्या जीवनाचा घात करू शकतो. अहंकार माणसाच्या जीवनाचा घात करू शकतो. आणि तेच व्हायचं नाही, तेच घडलं. दक्ष प्रजापतीने आमंत्रण दिलं नाही आणि मग दक्ष राजाच्या नगरीकडे सगळे जण निघाले की हो, वाजत गाजत सगळे देव देवता गण इष्टमित्र सखेंनी सगळे निघाले. अरे दक्ष प्रजापतीचा यज्ञ, दक्ष प्रजापतीचा यज्ञ, दक्ष प्रजापतीचा यज्ञ. आणि ही बातमी सतीच्या कानावरती गेली. सती म्हणायला लागली, माझ्या बापाच्या घरी यज्ञ आणि मला आमंत्रण नाही. कोणत्याही मुलीला वाटतं ना, कोणत्याही मुलीला वाटतं माझ्या बापाने मला आमंत्रण द्यावं. आमंत्रण दिलं नाही दक्ष प्रजापती. आणि सांगितलं होतं, जर दक्ष प्रजापतीचा अधिकार होता, दक्ष प्रजापतीने सांगितलं, जर मी आमंत्रण न देताही जर कैलासातून जर कोणी आलंच तर त्याला मध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. आणि अशा पद्धतीने मग सतीला कळालं, सतीला लक्षात आलं की माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि मला आमंत्रण नाही. करायचं काय? पण तिनं काय म्हटली, चूक कुणाची होत असते. वडिलांच्या लक्षात राहिलं नसेल, माझ्या बाबांच्या लक्षात राहिलं नसेल, शेवटी माझे वडील आहेत, ते जन्म देणारे आहेत, ते माता पिता. घाई गडबडीमध्ये त्यांच्या लक्षात राहिलं नसेल, म्हणून सतीने महादेवाकडे गेली आणि महादेवाला म्हणू लागली, देवा स्वामी, हे जगदाता, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि आपण दोघ जण जाऊ यज्ञाला. महादेवाने सांगितलं, कुठं? माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, जायचंय मला. महादेवाने सांगितलं, आमंत्रण आहे का? आमंत्रण आहे का? नाही. मग जायचं नाही. नाही, असं कसं होतंय? माझ्या बापाच्या घरचा यज्ञ आहे, बिना त्याला आमंत्रणाची काय गरज आहे? त्यावेळेस महादेव सांगू लागले, कुठं जावं आणि कुठं जाऊ नये. कुठं जावं? एखाद्याचा जर वैयक्तिक कार्यक्रम असेल, एखाद्याच्या घरी जर वास्तुशांतीचा कार्यक्रम वैयक्तिक असेल आणि त्यानं जर तुम्हाला आमंत्रण दिलं नसेल तर अजिबात जायचं नाही. ध्यानात ठेवा. आणि जर न विचारता तुम्ही तिथं गेलात तर ती सहजच म्हणून जाते, रामभाऊ मला लक्षात राहिलं नाही बघा, बरं झालं आला होता. अपमान झाला का? काय राहिलं तुमचं? वैयक्तिक कार्यक्रम कोणाचाही असो, जायचं नाही अजिबात आमंत्रणाशिवाय. कोणाचं लग्न वैयक्तिक असेल, आमंत्रणाशिवाय जायचं नाही. मग जायचं कुठे? अहो, एखाद्यानं पंगत जरी ठेवली ना, वैयक्तिक पंगत, सप्ताहातली नाही, वैयक्तिक पंगत, त्यावेळेस आमंत्रण नसेल तर अजिबात जायचं नाही. मग करायचं काय आता? मग जायचं कुठे? न बोलावता जावं कुठे? सुकामने जवळी न पाचारिता जावे. सुकामने जवळी न पाचारिता जावे. सुकामने जवळी न पाचारिता जावे. सुकामने जवळी पाचारिता जावे. जय हो. चरणा
चरण भावेरी गावया हो गावया संत चरण भावेरी गावया संत चरण भावेरी गावया संत चरण भावेरी गावया चरण भावेरी गावया चरण भावेरी गावया हो संत चरण भावेरी गावया संत चरण भावेरी गावया हो संत चरण भावेरी गावया संत चरण भावेरी गावया त्यांचा महिमा काय वर्णो मी पाप 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 जय हो आवाज द्यायचा तुमचा आवाज जय हो नकळे साचार ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका साचार नकळी साचार ब्रह्मादिका हो ला 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 त्यांचा महिमा काय